जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे सत्यदत्त पूजनाने सांगता। नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता आज भक्तिमय वातावरणात करण्यात आली। मागील गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक उपक्रमाचा आज सत्यदत्त पूजनाने विधिवत समारोप करण्यात आला। श्री स्वामी समर्थांच्या चरणी नमन करून सेवेकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने सत्यदत्त पूजन पार पडले। यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची नैवेद्य आरती मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली। महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच सेवेकरी व भाविकांची गर्दी केंद्रात दिसून आली। अखंड नामजप सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम, स्वामी समर्थांचे अभंग, स्तोत्रांचा सामूहिक जप, होम हवन, ध्यान साधना सेवा केंद्रात पार पडली। श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहात नंदुरबार शहरासह तालुक्यातील असंख्य सेवेकरींनी गुरुचरित्र पारायणच्या सेवेत सहभाग घेतला। तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ मंत्र जप 56,14,596 एवढे झाले, तर श्री नवार्णव मंत्र जप 4,64,184, श्री गायत्री मंत्र जप 3,34,908, श्री महामृत्युंजय मंत्र जप 2,84,040, श्री रुद्रपाठ 79, दुर्गा सप्तशती पाठ 254, श्री स्वामी समर्थ सारामृत पाठ 441, श्री मल्हारी सप्तशती पाठ 157 यासह श्री गणेश व मनोबोध याग, नवचंडी याग, रुद्र याग, गीताई याग, श्री स्वामी समर्थ याग एवढी सेवा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सप्ताह दरम्यान करण्यात आली। तसेच 5 जानेवारी रोजी उज्जैन येथे श्री महाकाल मंदिर येथे लिंगार्चन सोहळा पार पडणार आहे। याबद्दल उपस्थित सेवेकरींना माहिती देण्यात आली। या सांगता सोहळ्याने या आध्यात्मिक सप्ताहाला मंगलमय पूर्णविराम मिळाला। या सप्ताहात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले व श्री स्वामी समर्थांच्या कृपेने येत्या वर्षातही अशा धार्मिक उपक्रमांना उत्साहाने सहभागी होण्याचा संकल्प व्यक्त केला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जय जय सद्गुरु कोटि पहारे, समाधि सुखते भोगुनि बोले धन्य हरे। जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुण तव पद अंतरारे। जय जय सद्गुरु स्वामी समर्था, महिमा तव चरणांचा वर्णायामती दे आरे। जय श्रीयात्मज श्री दत्तात्रेय, श्री समाज्ञानी दत्तात्रेय, आरती अवधूता मनोहर ध्यान दिगंबर। श्रीयात्मज श्री दत्तात्रेय, आरती अवधूता पुराण पुरुषोत्तम त्वादरिले अगणित अवतारा। श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वतीव गुणवती नारीय दूता नारायण सुत जोगी पंचगान वदयति पिता मुकुटा कसुभक्त नारायण जो संयम ठेवेल त्याला आनंद आनंदीची नंबर लगेचच लागणार। तर काही नका करू, शिस्त नाहीच जा, म्हणजे काही बरोबर होणार नाही। जय जय स्वामी समर्थ, समर्थ बोला श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ, जय जय बोला श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
मारुती रायाचा मानसन्मान असतो, तर ती एक सेवा पण आहे. आणि अजून म्हणून ते वाजे त्यांना बंद करायचे असतील त्यांनी स्वखर्चाने की आजच्या महिन्याची वाजा बाजू द्यायचा नाही. आपल्या या दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून गेल्या 7 दिवसापासून दत्त जयंती निमित्त या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह त्या ठिकाणी सुरू होता. आणि गेल्या या 7 दिवसात गुरुचरित्र पारायणाबरोबर अनेक असे याग, जसं गणेश याग, मनोबत याग, चंडी याग, मल्हारी याग असे सर्व प्रकारचे यागाची सेवा सुद्धा या 7 दिवसात झाली. अनेक लोक या गुरुचरित्र पारायणाच्या सेवेमध्ये सहभागी होते. केंद्रात थोडी जागा कमी असल्यामुळे आपण फक्त प्रतिनिधी स्वरूपात त्या ठिकाणी पारायणासाठी सेवेकरी बसवले होते. बाकी सेवेकरी घरोघरी त्या ठिकाणी पारायणाच्या सेवेला बसलेले होते. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार 200 ते 250 लोक त्या ठिकाणी या शहरात त्या ठिकाणी बसले होते. आणि त्या ठिकाणी तालुक्याभरात त्या ठिकाणी 500च्या वरती सेवेकरी त्या ठिकाणी या गुरुचरित्र पारायणासाठी त्या ठिकाणी बसले होते. या सप्ताहानिमित्त अनेक सेवेकरी कालच्या दत्त जयंतीच्या निमित्त त्या ठिकाणी 2 ते 2.5 हजार लोक या केंद्रात त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या दत्त जयंतीच्या उत्सवात सर्वांनी सहभाग नोंदवला. आजचा आपला त्या ठिकाणी सांगतेचा दिवस, आज सुद्धा हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी सेवेकरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या या दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून 5 जानेवारी 2026 उज्जैन येथे भीष्म लिंगार्चन सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. तर यासाठी त्या ठिकाणी अनेक सेवेकरी जाणार आहेत. जास्ती माहितीसाठी आपण ऑफिसर त्या ठिकाणी संपर्क करावा. श्री स्वामी.